पण कापड घालतोय. मोठे तडाखे लोक नदीवर म्हणतात मृतात्मा शांती दो, आणि प्रवचन कराय मान आहे तू खरं. आता त्याचे पैसे गुतले तू काय करी. या जगात सगळं असंच झालंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही टीव्हीत, आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, पण तू लावी ते कुठं आपण. तुला जर दातच नाही, चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्रपीठ खात आहे. आत्मा सांगूनच टाकतो कधीच जात नाही. सरळ उत्तर आहे शर्ट बदलवणे, शरीर तेच ठेवणे. तसं भोगणे आणि भोगून ट्रान्सफर होणे. आत्माही जात नाही, शरीरही जात नाही, देहही जात नाही. मग ऐकणाऱ्यांची शंका राहिली जात काय. उत्तर चैतन्य. हा माझा हात वर झाला याचा अर्थ माझ्यामध्ये चैतन्य. वट हल्ला याचा अर्थ माझ्यामध्ये चैतन्य. माझ्यातलं चैतन्य गेलं का माझा हात तुम्हाला वर करावा लागेल का. चैतन्य गेलं मग हे शरीरच कशावर आहे. मग चैतन्य ट्रान्सफर झालं का ज्ञानोबरायची भाषा आहे. मुलाला पाणी घातलं का शेंड्याला घातलं. ज्ञानोबाराने सरळ पाहिल्या त्यात ओवी लिहिली, मुलाला घातलेलं पाणी शेंड्यात जातं. तसं तुमचे भोग संपले तर तुम्ही ट्रान्सफर व्हायचं, वळवळ करायची नाही. ही आत्मा फितपते तुमचं तुम्ही पहा. तुम्हाला नाही काम, आम्हाला नाही वेळ. तुमच्या एवढ्याच शंका. आता अजून एक शंका मला राहिली म्हणजे पुढे सरकायला. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, माणूस तर कधी जात नाही. मग मी तुम्हाला पुढचा आणि शेवटचा प्रश्न विचारतो, माणूस स्वर्गात जातो का. महिला मंडळ 9 दिवस नवरात्र केलं केलं वागण्यात काही फरक नाही. बरं लबाड बोलू नका तुम्ही. पौर्णिमा सुरू होणार आहात तुम्ही. 9 देशात पप्पेच्या बाप्पाच्या पाया किती वेळा पाडल्या नाही. मग फक्त बकरी खाऊन गालवर आली काय. आणि कोणता ग्रंथ आहे वा तुम्हाला उपास करायचा. हे तरी बरे आहे 9 दिवस करतात. माणसं इतके पागल आहे. काही काही महिनाभर श्रावण, महिनाभर तुमच्या बापाने केलं महिनाभर. लफडे सगळे चालू. काय उपास मला उपास करा. काही यंदा तर अशी गंमत झाली महाराज. यंदा 4 ऑगस्टला म्हणजे 3 ऑगस्टला अमुषा लागली. यावर्षी 3 ऑगस्टला आषाढ संपला आणि श्रावण लागणार होता. श्रावण लागला 4ला दुपारी आणि यांनी मटण खाल्लं 4ला संध्याकाळी. आणि तेच महिनाभर ओम नमः शिवाय बस. अरे काय देवाचा खेळ चालवलाय लोकांनी. तशीच गंमत झाली मागच्या पंधरवाड्यात. पहा आता आता उद्या तोच प्रॉब्लेम होणार आहे. उद्या दूध उकळायला पौर्णिमा लागणार रात्री 8ला, आज 16. आता तुम्ही दूध आज उकळवणार आहे का उद्या. अख्खं पंचांगूर फाटे फिरायला लागले. पंचांग बी 2-4 वर्ष जागे होणार आहे. यंदा तर असं झालंय 6 दिवस दिवाळी. 29ला 28ला एकादशी, 29ला द्वादशी म्हणजे द्वादशीला दिवाळी सुरू होते. 30ला काहीच नाही. मग सुबारस आणि धनत्रयोदशी एकादशी 1 दिवस. 31 तारखेला नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन. 1ला आणि 2ला काहीच नाही. 3ला भाऊबीज. 31 तारीख मोकळी आहे. तर 6 दिवस दिवाळी आहे. काला कामाला जाते. तुम्ही अभ्यास पंचांग सुद्धा फिरलंय. त्याचं उत्तर नीट आहे का. तुम्ही 9 दिवस उपास केला नाही म्हणलं. आता बोला बरं. तुम्हाला देवी प्रसन्न झाली. देवी आता देवी बोलत बरं तुमच्याकडून. आता महाराज नाही. आता डायरेक्ट देवी 5 मिनिटं देवी होतो मी. तुम्ही बोल भक्तीनबाई बोल. आता देवीवर थांबा. अजून तुमच्याकडे यायचं अजून बघत व्हायचंय. आता पहिलं तुमचं देवी प्रसन्न झाली. बोल भक्तीनबाई बोल. 9 दिवस तो उपास केला पण एकदाही सासऱ्याला पाणी आंघोळीला उतरून दिलं नाही. आता ती सगळ्या बाया उत्तर द्या.
तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं 5 मिनिटात सांगा, निवडून घालणार. देवीला टाइम नाही. मला पटकन देवीला टाइम नाही आता. मग तुम्ही मला उत्तर देणार स्वर्गाला. उत्तर, स्वर्गाला जायला पुण्य लागतं, पुण्य संपल्यावर खाली यावं लागतं, जायचं काही काम नाही. नरकाला जायला पाप करावं लागतं, आपण पाप करीत नाही, जायचा काही समज नाही. वैकुंठाला जायला तप करावं लागतं, तपाचे 3 प्रकार आहेत, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. मग उत्तर सांगू, तुम्ही स्वर्गाला जाऊ नका, नरकाला जाऊ नका, वैकुंठाला जाऊ नका, घरात नीट राहा, देवी निघली. आता तुम्हाला देव प्रसन्न.